मी तक्रारदार आहे. हे बघा सगळ्या जनतेला हे पुरावे दाखवतो. हे विजय असो. अरे या भ्रष्ट पीएमचं करायचं काय? खाली मुंडका वरी पाय. भ्रष्ट वैद्यकीय प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडका वरी पाय. अरे सरकार हमसे डरती है. पुलिस को आगे करती है. अरे सरकार हमसे डरती है. पुलिस को आगे करती है. अरे भ्रष्ट वैद्यकीय प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडका वरी पाय. जिल्ह्यातील शेकडो महिलांच्या मृत्यू प्रकरणी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्याचं निलंबन झालंच पाहिजे. झालंच पाहिजे. झालंच पाहिजे. अरे मानव विकास मिशनच्या अधिकाऱ्याचं निलंबन झालंच पाहिजे. झालंच पाहिजे. झालंच पाहिजे. अरे वाटून घेऊन सगळं कमिशन. हेच आमचं मानव विकास मिशन. अरे वाटून घेऊन सगळं कमिशन. हेच आमचं मानव विकास मिशन. अरे वाटून घेऊन सगळं कमिशन. हेच आमचं मानव विकास अरे मिशन. वाटून घेऊन सगळं कमिशन. हेच आमचं मानव विकास मिशन. कायद्याचा सन्मान आहे. आम्ही अजिबात कोणाला त्रास होईल असं काही करणार नाही. आज आम्ही जनतेला पुरावे देणार. वैद्यकीय विभागामध्ये तुमच्या पुरावे आजाला पाहिजे त्याने पुरावे घेऊन जा आमच्याकडून. कुणाला पुरावे पाहिजे सगळे पुरावे घ्या आणि बिंदास. कुणाला पुरावे पाहिजे? मानव विकास मिशन मध्ये जिल्ह्यातील शेकडो महिला जगावल्या. याला जबाबदार असलेल्या वैद्यकीय विभागाचे पुरावे आम्ही सोबत घेऊन आलो. अरे सीओ मॅडम जागे व्हा. अरे सीओ मॅडम जागे व्हा. सीओ मॅडम जागे व्हा. भ्रष्टाधिकाऱ्यावर कारवाई करा. महिलांच्या अहवाल इथले डॉक्टर आम्हाला देतात. जिल्ह्यातील हजारो महिलांच्या गोपनीय तपासणीचे अहवाल या वैद्यकीय प्रशासनाने आम्हाला दिले. पण सीओ मॅडमने मागच्या 2024 पासून या तालुक्यातल्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही. आमची प्रशासनाला विनंती आहे, या जिल्ह्यातल्या शेकडो महिलांचा मृत्यू झाला त्याला जबाबदारी मानव विकास मिशन योजना आहे. हिची योग्य अंमलबजावणी झाली नाही. आमची विनंती आहे सर्वांनी आमच्या म्हणण्याकडे लक्ष द्या. इथली कायद्याची भाषा प्रशासकीय अधिकाऱ्यांना मिळत नसेल. फक्त वाटून घेऊ सगळं कमिशन. वाटून घेऊ सगळं कमिशन. वाटून घेऊ सगळं कमिशन. जिल्हा आरोग्य अधिकारी जागे व्हा. चल मी तुला अहवाल देत नाही. काय करायचं कर. आम्ही कार्यकर्ते ना. काय करायचं काय करायचं आम्ही सांगा. अहो मी एकट्याच्या माझ्या बहिणीसाठी लढत नाही. माझ्या जिल्ह्यातल्या हजारो महिला प्रसूती दरम्यान दगावल्या त्याच्यासाठी लढाई हो. माझे सीओ मॅडम पासून सीओ मॅडम एक महिला आहे. का देऊ शकत नाहीत अहवाल? साहेब सांगा का देऊ शकत नाही? चौकशी मी अर्जदार मी तक्रारदार. चौकशी तुम्ही केली आणि तुमच्याकडे अहवाल पडू नये. आज 11 महिने झाले तुम्ही अहवाल देत नाही. आक्रमक आंदोलन आज जिल्हा परिषदला करण्यात आलं. काय पार्श्वभूमी आणि काय म्हणता? मागच्या जवळपास 2024 पासून परभणी जिल्ह्यामधील मानवत, सेलू, पाथरी, पालम या जिल्ह्यांमध्ये सोनपेठ, मानवत या तालुक्यांमध्ये जो काही गर्भावस्थेमध्ये महिलांसाठी शासनाने मानव विकास मिशन योजना राबवलेली आहे याच्यामध्ये लाखो कोट्यवधी रुपयांचा अपहार स्थानिक मेडिकल ऑफिसर आणि THO यांनी केलेला आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी संगनमत करून आपण पाहू शकता की लाखो रुपयांचा निधी जो आहे मानव विकास मिशनच्या कॅम्पवरचा असेल, शिबिराचा खर्च असेल, इंधन असेल. आज तुम्ही सांगा मला 1.25 महिन्याचं बालक खुर्चीवर बसून जेवलंय असं दाखवलंय. आणि जिल्ह्याचा आपण जर बघितला की गर्भावस्थेमध्ये महिलांचा मृत्यूदर आणि बालमाता मृत्यूदर हा अत्यंत चिंताजनक आहे. आणि याकडं आम्ही मानव विकास मिशन आयुक्तालयाकडे विभागीय आयुक्तांकडे ज्यावेळी तक्रार केली 2024 मध्ये त्यावेळी त्यांनी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांना तात्काळ विशेष समिती नेमून कॅफो डिप्टी कॅफो यांनी जो अहवाल दिलेला आहे चौकशी अहवाल तो मागच्या 11 महिन्यापासून सीओ मॅडम अर्जदार आहे ना त्याने आम्हाला देखील देत नाहीत आणि जनतेत देखील तो प्रसारित करत नाहीत. नेमकी याची काय भूमिका आहे? सीओ मॅडम कुठल्या राजकीय दबावात आहेत की कुठल्या एखाद्या विशिष्ट दबावात आहेत जेणेकरून त्या हा अहवाल अर्जदाराला देत नाहीत? त्यासाठी आम्ही वेळोवेळी आंदोलनं केली, मोर्चे केले. संबंधित प्रकरणामध्ये शेकडो महिलांचा मृत्यू झालेला आहे. मानव विकास मिशनवर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा अपहार घडून आणलेला आहे. मग मॅडम कारवाई का करत नसतील हे आम्हा कार्यकर्त्यांना पडलेला संभ्रम आहे. म्हणून आज अशा पद्धतीने आम्ही मागच्या 8 दिवसापूर्वी आम्हाला पत्र दिलं, 7 दिवसामध्ये आम्ही माहिती देऊ. आता 13वा दिवस आहे. आमच्याकडे कुठलाही आदेश मॅडमचा अधिकृत आला नाही.
या उलट मॅडमकडे गेला असता उडवाउडवीची उत्तर मिळतात. म्हणून आज आम्ही अशा पद्धतीने अनोखं अन्नत्याग उपोषण माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांच्या कार्यालयासमोर बसलेलो आहोत. मी आणि माझा सहकारी मानवतचा तालुका अध्यक्ष अंकुश झोडपे देखील माझ्यासोबत आहे. आम्हाला इथून अहवाल मिळेपर्यंत, चौकशी अहवाल मिळेपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, जेणेकरून माझ्या जिल्ह्यातील हजारो शेकडो गरीब कुटुंबातील महिलांना न्याय मिळावा, मृत्यू पश्चात त्या बालकांना व महिलांना न्याय मिळावा अशी प्रामाणिक इच्छा घेऊन आज आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांच्या समोर बसलो. आपण भ्रष्टाचाराचे देखील आरोप केलेले त्याच्यामध्ये पूर्णपणे, आणि इतक्या मोठ्या सगळ्या प्रमाणात आपण कागदपत्रांची हे केलेली आहे, तरी सुद्धा जर होत नसेल तर मग याला काय म्हणा, प्रशासनाची हलगर्जीपणा म्हणा, काय म्हणा? आपण पाथरी, मानवत, सेलू, पालम, सोनपेठ, परभणी या तालुक्यांची अवस्था जर पाहिली, आपण परभणी, पालम, सोनपेठ, पाथरी, मानवत या तालुक्यांची जर अवस्था पाहिली तर शेकडो महिलांचा गर्भावस्थेत मृत्यू झालेला आहे. एकीकडे शासन कोट्यवधी रुपये गर्भवती महिलांच्या कॅम्पवर खर्च करतंय आणि दुसरीकडे महिलांचा दगावण्याचा रेट देखील वाढत आहे, तो प्रमाण देखील वाढत आहे. मग त्यावेळेस मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी हे काय करत आहेत, माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी काय करत आहेत, हा जो संभ्रम निर्माण झालेला आहे, ज्याने की वैद्यकीय प्रशासनाची देखील प्रशासनात बदनामी होत आहे जनमानसात आणि भ्रष्टाचार देखील होत आहे, या दोन्ही गोष्टी थांबाव्या म्हणून आम्ही आग्रही आहोत. याचा अर्थ आरोग्य सेवेवर पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे आणि हेळसांड रुग्णांची सुद्धा होत आहे. 100% निश्चित. आपण पाहू शकता, आज आपण जर महिलांच्या रुग्णालयामध्ये गेलात, महिलांचं प्रसूती रुग्णालय आहे, तिथं जर पाहिलं तुम्ही तर ग्रामीण भागातून महिला रेफर होऊन इथं येतात आणि इथं सांगितलं जातं की तिच्या मृत्यूचं कारण हे आहे ते आहे. मग ही लोक एवढे, शासनाचा एवढा कोट्यवधी रुपये निधी खर्च होतो, तो जातो कुठं? हा प्रश्न आम्हाला सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडलेला आहे. अधिकाऱ्यांची आणि यांची कुणाचं जरब नाही राहिलेली मग वैद्यकीय अधिकाऱ्यांवर या सर्व निधीवर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांचं नियंत्रण असतं, यांचे मार्फतच तो निधी वितरित केला जातो. परंतु माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांच्यावर नेमकं काय दबाव आहे की ते या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी थांबत आहेत, हा पडलेला आम्हाला प्रमुख प्रश्न आहे. म्हणून आम्ही आज आंदोलन करीत आहोत. आता आपली भेट झाली, काय म्हणल्या मॅडम म्हणले आम्ही तुम्हाला तात्काळ अहवाल उपलब्ध करून देऊ. आम्ही त्यांना विचारणा केली, काल आम्ही आलो होतो भेटीसाठी, आपण आम्हाला अहवाल का नाही दिला? तर त्या म्हणल्या त्यावेळी मला अहवाल सापडत नव्हता. आज त्यांना सापडलाय बहुतेक, त्यामुळे आम्ही तो अहवाल घेईपर्यंत इथून हलणार नाही.